रामकृष्ण हरी माऊली. वारी अगदी देहूपासून आळंदीपासून सुरू झालेली ही वारी. आणि या वारीला म्हणजे आपण सगळेजण घराघरात बसून या वारीचा आनंद घेता, वारीमध्ये सहभागी होता. आणि मग आषाढी एकादशीचा तो दिवस, गेल्या वर्षी त्या वारीत सहभागी झालो. मला अजूनही आठवत आहे की कळसाचं दर्शन घेऊन आम्ही सगळे परतलो होतो. काय सुंदर वातावरण असतं. आणि अशा वेळेला आज जसं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की या वारीमध्ये माऊलींमधला पांडुरंग शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि अशीच एक माऊली आज जिला मी बोलतं करणार आहे, म्हणजे आमची माऊली, आमची वहिनी आणि आमची ताई आणि त्याचबरोबर माऊली आशा देवदास मटाणे. मला या माऊलीला ना मुद्दाम बोलतं करायचं आहे ते अशासाठी, तू त्या दिवशी अचानक ना मला मैत्रेयचा एक व्हिडिओ पाठवलास आणि मी वारीला जातोय, आदेश विश्ववर वारी करतोय आणि मग मैत्रेयने यंदा पांडुरंगाच्या चरणी एक असा सुंदर अभंग त्याच्या त्या स्वरांमध्ये गाऊन पाठवला. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे विवरेचा तीरे, आहे विवरेचा तीरे. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे तुझ्या काय भावना आहेत? इतकं सुंदर आमचं विठोबाशी नातं आहे. आम्हाला लग्नानंतर 10 वर्ष मूल नव्हतं आणि सासूबाईंच्या आग्रहाखातर आम्ही अष्टविनायकाची यात्रा केली. आणि सिद्धटेकला असताना मी हट्ट केला की मला पंढरपूरला जायचं आहे, इथपर्यंत आलो आहे तर पंढरपूरला जाऊया. आम्ही पंढरपूरला गेलो, परत आलो आणि मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे. त्यामुळे मनामध्ये इतकं ते असं रुजलं आहे की मी पंढरपूरला गेले आणि मैत्रेयाचा जन्म झाला. त्यामुळे हा अभंग यावेळी गायला सहज पाठवला आणि तुम्हाला तो आवडला. त्यामुळे ते इतकं छान वाटतं की आम्ही यंदा वारीला जाण्याची चर्चा करतोय घरामध्ये. तुमच्याशी कॉन्टॅक्ट झाला आणि तुम्हालाही तो अभंग आवडला, त्यामुळे खूप छान वाटलं. नाही, पण मैत्रेय लहानपणापासून असं म्हणजे एकीकडे तो त्याचं शिक्षण, त्याचं सगळी धावपळ, त्याच्यासाठी धावणारी ही माऊली, यातून आत्ता ज्या वेळेला तो संगीत सेवेकडे इतका ओढला जातोय, कारण या वारीमध्ये ना दुसरं काहीच ऐकायला मिळत नाही. एकीकडे ज्ञानोबा माऊलींचा गजर असतो, दुसरीकडे टाळ, मृदुंग आणि हे असे फक्त सूर, स्वर एवढेच ऐकू येतात आणि प्रत्येकाच्या मनातला विठ्ठल. काय भावना असतात अशा वेळेला? मला स्वतःला विठ्ठल हा देव खूप आवडत आलेला आहे. याचं प्रमुख कारण हेच आहे की सर्वसामान्यांच्या हातून इतकं सुंदर तत्वज्ञान जगाला सांगणारं साहित्य निर्माण झालं, त्याला निमित्त हा देव ठेवला. या देवाकडे जाताना आपल्या मनामध्ये कुठलीही भीती नसते. हा देव भक्तीचा भुकेला आहे असं आपण म्हणतो. इथे जाताना आपल्याला अमुक नेलं पाहिजे, तमुक नेलं पाहिजे असे कुठलेही दबाव आपल्या मनावर नसतात. इथे तुम्ही रिकाम्या हाताने जाऊ शकता. इथे जाणारे भक्त सुद्धा वेगळे आहेत, ते एकमेकांना नमस्कार करतात. ही किती म्हणजे माणूस दुसऱ्या माणसात देव बघतो आणि ही बुद्धी कोण देतो तर हा देव देतो. त्यामुळे हा देव खूप निराळा आहे, हा देव खूप खास आहे, म्हणून मला विठोबा आवडतो. आणि खरं आहे, मी गेल्या वर्षीच्या वारीत हे अनुभवलं. मी सांगतो, गेल्या वर्षी मी वारीत सहभागी झालो. अगदी देहू आळंदीपासून मी पंढरपूरपर्यंत पोहोचलो. काय माणसाच्या मनाची श्रीमंती आहे. मी तुला सांगतो, एका ठिकाणी तर एक प्रवास असा होता, एक क्षण होता, माझ्यावर सोहम होता. म्हणजे आज तू मैत्रीच्या निमित्तानं आपण गप्पा मारतोय, माझ्याबरोबर सोहम होता. आणि ना त्या दंग वातावरणामध्ये ना मी इतका बेभान झालो होतो, माझं लक्षच नव्हतं की सोहमने काही खाल्लंय किंवा जनरली आई वडील म्हटल्यानंतर काहीतरी खाल्लंय की नाही. सोहमला विचारलं, सोहम तू काय खाल्लंयस का रे? बाबा
मस्त व्यवस्थित चाललंय. माझ्या लक्षात आलं याने काही खाल्लेलं नाही. आणि तुला सांगू 15 पावलं आम्ही गेलो असेल, एक आजीने त्याचा हात धरला आणि त्याला सांगितलं पोरा ही गरम गरम भाकरी खा. आणि त्याला ती भाकरी त्याच्यावरती अशी मसाला लावला होता, तेल लावला होता. सोहम तर तो प्रसंग आयुष्यात विसरू शकत नाही. म्हणजे ना आपल्या मनात एखादी इच्छा येते आणि तिथे ना मनाची श्रीमंती अशी असते ना. बरं एका ठिकाणी आम्हाला कुठेच जेवायला मिळालं नव्हतं आणि आम्ही आता दुपारी जेवणाचं काय करायचं. बरं आम्ही 30 जणांचं युनिट. एके ठिकाणी ना असे सगळे वारकरी जेवायला बसले होते. त्यांनी मला बघितलं आणि म्हणलं या जेवायला बसा. हो बसावं आमच्या बरोबर. मी बसलो आणि तुला सांगू त्यांनी असं एकाने दुसऱ्याने बघितलं आणि त्याने लो तुम्ही काय बघताय, तुम्ही बसा. उठलेली पंगत होती. 30 जणांना त्यांनी जेवायला वाढलं. कुठून ती ताकद आली, कुठून ती, म्हणजे हे फार अलौकिक आहे. मैत्रेयाच्या आजवरच्या प्रवासाबद्दल सांगा. मैत्रेयाचा मुळात जन्म आम्हाला बरीच वाट बघायला लावून नंतर झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या जन्मानंतर 1.5-2 वर्षातच आम्हाला कळलं की त्याला ऑटिझम आहे. तेव्हा आम्ही थोडे खूप डिस्टर्ब झालो, थोडे नाही भयानक डिस्टर्ब झालो. पण त्याच्यानंतर उत्तरं सापडत गेली, आम्हाला वाट सापडत गेली. ती वाट दाखवणारे जे डॉक्टर होते, डॉक्टर श्री हरी पटवर्धन, ते पण पंढरपूरचे आहेत. त्यामुळे हा सगळा योग मला इतका विलक्षण वाटतो की ते पण पंढरपूरचे असावे आणि त्यांनी आम्हाला लगेच योग्य त्या डॉक्टरांकडे पाठवलं. संपूर्ण वाटचालीत त्यांचं मार्गदर्शन नेहमी राहिलेलं आहे. ते त्याचे पिडियाट्रिशियन होते आणि वयाच्या 22व्या वर्षापर्यंत, साधारणपणे 14-15 पर्यंतच पिडियाट्रिशियनकडे जातात मुलं, पण मैत्रेय 22चा झाला तरी त्यांच्याकडे जाण्याचा आग्रह करायचा. आणि ते इतके वेगळे डॉक्टर आहेत की ते फार औषधं देत नाहीत, इंजेक्शन तर कधीच देत नाहीत. पंढरपूरचे असल्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये जी नीतिमत्ता जपलेली आहे ते सगळं इतकं विलक्षण वाटतं. बाहेर कुठे गेले तरी मी त्यांना संपर्क साधते आणि त्यांना विचारून याला औषध देते, म्हणजे दुसऱ्या डॉक्टरकडे नेत नाही याला. हे सगळं कनेक्शन समहाव म्हणजे असं वाटतं की नाही आपण श्रद्धा आपण ठेवली पाहिजे असं वाटतं. मी स्वतः खूप धार्मिक नाही आहे अजिबात, पण विठोबावर माझी खूप श्रद्धा आहे. कारण हा देव वेगळा आहे. हा कोपत नाही, आपल्याला त्याची भीती वाटत नाही. कोणाकोणाला कविता सुचाव्यात, अभंग कोणाला सुचावेत, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला अभंग सुचलेत आणि त्यांनी आपल्याला किती विलक्षण गोष्टी सांगितल्यात. म्हणजे तुम्ही तुमचा संसार करा आणि तुम्ही भक्ती करा, तुम्ही तुमचं काम करा आणि भक्ती करा, सगळं सोडून तुम्ही नादाला लागा असं सांगितलेलं नाही ना. वर्षातनं एकदा वारीला जातात लोक, आपलं सगळं लौकिक जे काही आहे गुंतवणूक ती बाजूला ठेवून जातात, पण परत जातात ते आपल्या संसाराकडे. हा देव असं सांगत नाही की माझ्यासाठी तुम्ही सगळं काही सोडून द्या किंवा कुठलंच बंधन श्रीकृष्ण काय किंवा विठोबा काय हा लादत नाही. मुळात कृष्ण हा सुद्धा किती वेगळा देव आहे. सर्व कलांमध्ये कृष्ण आपल्याला ठाई ठाई दिसतो. मी खूप आधीपासून मी कथ्थक मला खूप आवडत आलेलं आहे, त्या निमित्ताने मी खूप कथ्थकचे परफॉर्मन्सेस पाहिले तर मला जाणवत गेलं की श्रीकृष्ण हा किती वेगळा देव आहे. हा बासुरी वाजवतो, हा गरबा रास करतो, म्हणजे हा नाचही करतो, हा संगीताशीही जोडलेला आहे. याला आवडणारी जी राधा आहे ती एक विवाहित स्त्री आहे. म्हणजे माणसाच्या हातून नकळतपणे घडणाऱ्या चुका पण ह्या परमेश्वराच्या हातून घडलेल्या आहेत. आणि आपल्याला ठाई ठाई हे दिसतं की हा देव जो आहे हा फक्त भक्तीचा मुकेल आहे. म्हणजे ते प्रेम जे आहे ती भक्ती आहे आणि त्याच्या गजरामध्ये तुम्ही रममाण होणं एवढंच पुरतं त्याला. आणि आपल्यालाही त्यातनं एक वेगळंच अलौकिक असं आत्मिक समाधान लाभतं आणि ते आपल्याला अभंगांमध्ये ठाई ठाई दिसतं की नुसता तो नाद ऐका, टाळ चिपळ्यांचा नाद ऐका, हे सांगतानाच कुठेतरी अभंगांमध्ये हे पण दिसतं की तो शेतातला जो तुमचा जोंधळा आहे ती पण भक्ती आहे, तिकडे पण चिपळ्या वाजतात. तर हे सगळं लोकांनी वाचलं पाहिजे असं मला खूप वाटतं. नाही म्हणून म्हटलं की ज्या दिवशी असंच सकाळी आदेश विश्व यावर मी यंदा वारी करणार, कारण ना मला खूप जणांचे फोन आले की बांदेकर यंदा वारी होणार की नाही. कारण गेल्या वर्षी माझ्याबरोबर ज्यांना शक्य नाही आहे घरात बसून जाणं वारीला त्यांनी वारी करावी अशी एक ती संकल्पना, आणि यंदा वारी होणार की नाही असं जेव्हा झालं तर म्हटलं की आपण आदेश विश्ववरती ही वारी दाखवूया. आणि मग आता हा प्रवास सुरू होत असताना ज्या दिवशी मला
अचानक तो अभंग जेव्हा मी ऐकला मैत्रेचा, आणि तुला खरं सांगू माझ्या डोळ्यात टचकन त्याविषयी पाणी आलं की अभंग इतका तो तल्लीन होऊन गातो आहे आणि त्याची ती भावना आहे. आणि जेव्हा बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई असं जेव्हा त्याच्या तोंडून मी बघितलं ना, तो क्षण होता माझ्या डोळ्यातलं पाणी येण्याचा. कारण मी तुला देवदासला बघितलंय मैत्रेवरती प्रेम करताना, आम्ही ऐकलंय, आम्ही त्याच्याबद्दलचं कायमच त्याच्यातला पांडुरंग त्या गाण्यात तो मला दिसला खरं सांगू तर. आणि तो इतका निष्पाप होता, निर्मळ होता, सात्विक होता, आणि म्हणून मला खूप छान वाटलं. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे विवरेच्या तीरी. रामकृष्ण हरी माऊली. तुमच्या मनातला एकच प्रश्न आहे, यंदा वारीचं आणि माऊलींच्या पालखीचं, श्री संत तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन आम्हाला घडणार की नाही? तर हो, दर्शन घडणार. त्याच उत्साहात, त्याच जल्लोषात आपण माऊलींमधला विठ्ठल शोधायला या वारीमध्ये सहभागी होणार. तुम्ही येणार आहात ना? आणि हो, तुम्हाला घराघरात बसून वारी अनुभवायची आहे. त्यासाठी आदेश विश्व हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही सगळे या आदेश विश्व या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्याबरोबर वारीला चला. वारी चुकायची नाही. रामकृष्ण हरी माऊली. आशीर्वाद द्या.